नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटी. हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटी. या प्रकरणातील आपण सराव संच 1.3 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 1.3 मधील उदाहरणे पाहणार आहोत. प्रत्येक गणित आपण सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमातून पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन 1. इन फिगर 1.55 ही फिगर दिलेली आहे. अँगल ABC इज इक्वल टू 75 डिग्री. Angle EDC is equal to 75 degree. State which two triangles are similar and by which test. Also write the similarity of these two triangles by a proper one-to-one correspondence. Now look at the figure. In triangle DCE, this angle is 75 degree. It is given. And in triangle BCA, this angle B is 75 degree. It is also given. Now we have to show that these two triangles are similar and by which test they are similar, and we have to write the one-to-one correspondence also. So let us look at the figure and concentrate on these two triangles. So triangle DCE, here angle D is 75 degree. C angle is common in both the triangles because DCE and this triangle is BCA. So C angle is common in both the triangles and one of its angle is of 75 degree each. So two angles are congruent in both the triangles. So these two triangles are similar by AA similarity test. So we will write the proof here. In triangle DCE and triangle BCA, angle EDC, we have to write the names as per the one-to-one correspondence. EDC, so the same sequence will be on in the other triangle. So EDC means we have to write ABC. So EDC angle is 75 degree. So angle ABC will be 75 degree. Each 75 degree it is given in the example. Now this angle is common. So angle DCE and in triangle BCA. So this angle is common in both the triangles. So reason is common angle. So these two angles are congruent in both the triangles. So triangle DCE is similar triangle BCA by AA test of similarity. सराव संच 1.3 मधील प्रश्न पहिला. आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये एक एक कोणाचं माप दोन्ही त्रिकोणातल्या 75 अंश दिलेला आहे प्रत्येकी, आणि आपल्याला विचारलं की आकृतीतील कोणते त्रिकोण समरूप आहेत ते दाखवा आणि कोणत्या कसोटीनुसार आणि कोणत्या एकास-एक संगतीनुसार समरूप आहेत ते आपल्याला दाखवायचं आहे. मग या आकृतीतील दोन त्रिकोणावरती लक्ष केंद्रित करूया. त्रिकोण DCE हा छोटा त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण आहे BCA हा मोठा त्रिकोण. इथे नावं लिहितानाच आपण एकास-एक संगतीनुसार लिहूया. एकास-एक संगती लिहिताना आकृतीत ज्या खुणा केलेल्या आहेत किंवा जी मापं दिलेली आहेत त्यावरून आपण त्रिकोणांची नावं एकास-एक संगतीनुसार लिहू शकतो. मग आता मी जर या त्रिकोणाचं छोट्या त्रिकोणाचं नाव जर DCE लिहिलं तर इथे खुणा बघा कशा आहेत. हा 75 मापाचा कोण आहे, DCE असं नाव मी लिहितोय. हा 75 आहे, हा कोण सामायिक आहे दोन्ही त्रिकोणामध्ये, कारण छोट्या त्रिकोणाचाही हा कोण आहे आणि मोठ्या त्रिकोणाचाही हा कोण आहे. म्हणजेच DCE असं नाव जर लिहिलं, 75 सामायिक कोण आणि मग तिसरा बिंदू घेतला E, तर तसंच मोठ्या त्रिकोणात पण लिहायचंय. पहिला 75 सामायिक आणि मग तिसरा शिरोबिंदू घ्यायचा आहे. म्हणजेच BCA असं त्याचं नाव होईल. म्हणून
दोन त्रिकोणामध्ये लिहिताना नावं एकाच एक संगतीनुसार अशी होतील की त्रिकोण DCE व त्रिकोण BCA मध्ये, त्रिकोण DCE आणि BCA मध्ये. मग आता प्रत्येकी 75 मापाचा जो कोन दिलाय तो मी प्रथम लिहितोय. या कोनाचं नाव मी असं लिहिलं EDC. तर मग याचं नाव लिहिताना मला ABC असंच लिहावं लागेल. बघा EDC, क्रम चुकवायचा नाही आहे, एकाच एक संगतीनुसार लिहायचं आहे. EDC मग इकडचं नाव होईल ABC. त्याच क्रमाने इकडची पण 3 शिरोबिंदूंची नावं आपण घ्यायची कोन लिहिण्यासाठी. मग हे दोन कोन दाखवले, आकृतीत दिलेलेच आहेत 75 म्हणून लिहिलंय प्रत्येकी 75 अंश. म्हणजे हे दोन कोन आपण एकरूप दाखवले प्रत्येक त्रिकोणांमधले. आता हा जो कोन आहे तो दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक आहे. मग तेच मी लिहितोय. कोन DCE, हा जो कोन आहे DCE एकरूप कोन आहे BCA. बघा एकाच एक संगतीनुसार नाव आली का पाहूया. कोन DCE क्रमाने घेतले 3 बिंदू, मग इथे पण तसंच नाव होईल कोन BCA. म्हणजेच हा कोन मोठ्या त्रिकोणातला आणि हा छोट्या त्रिकोणातला हा सामायिक कोन आहे म्हणून याला आधार दिलाय सामायिक कोन. म्हणजेच एका त्रिकोणातले दोन कोन दुसऱ्या त्रिकोणातल्या दोन संगत कोनांशी एकरूप आहेत. म्हणजेच हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप आहेत. तेच आपण इथे लिहिलंय. म्हणून हीच नावं खाली आहेत. त्रिकोण DCE समरूप त्रिकोण BCA, आधार दिला कोको समरूपता कसोटी. नाउ लेट अस सॉल्व second question from practice set 1.3. Figure is given. Are the triangles in figure 1.56 similar? If yes, by which test? So figure is given and the measures of each triangles are also given in the figure. या दोन त्रिकोणामध्ये तिन्ही बाजूंची मापे दिलेली आहेत आपल्याला आणि विचारलं आहे की हे आकृतीतील दोन त्रिकोण समरूप आहेत का आणि असतील समरूप तर ते कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत ते आपल्याला दाखवायचं आहे. आपण हा प्रश्न दुसरा 1.3 मधील प्रथम मराठी माध्यमातून पाहूया आणि नंतर लगेच सेमी इंग्रजी माध्यमातून पाहूया. इथे दोन त्रिकोण दिलेले आहेत. प्रत्येक त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्याला विचारलं की त्रिकोण PQR आणि LMN हे समरूप आहेत का आणि असतील तर ते कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत. मग तिन्ही बाजू दिलेल्या आहेत म्हणून आपण आता तिन्ही बाजूंची संगत बाजूंची गुणोत्तरे तपासून पाहूया की समान येत आहेत का. कारण आपण समरूपतेच्या कसोट्या पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये बाबा समरूपता कसोटी अशी आहे की जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू माहिती असतील तर तिन्ही संगत बाजूंची गुणोत्तरे जर समान आली तर आपण म्हणू शकतो की हे दोन त्रिकोण बाबा कसोटीनुसार समरूप आहेत. मग इथे आपण तेच तपासणार आहोत की तिन्ही बाजूंची गुणोत्तरे समान येतात का. मग सिद्धतेला सुरुवात करूया. त्रिकोण PQR व त्रिकोण LMN मध्ये, त्रिकोण PQR आणि त्रिकोण LMN मध्ये. मग पहिलं गुणोत्तर एकाच एक संगतीनुसार घेऊया. क्रम दोन्हीकडचा सारखा असला पाहिजे बाजूंची नावं लिहिताना किंवा कोनांची नावं लिहिताना. मग इकडची बाजू मी घेतली PQ तर इकडची बाजू होईल LM. म्हणजेच पहिलं गुणोत्तर होईल PQ छेद LM. मापं दिलेली आहेत 6/3. भाग गेला 3 1 3 3 2 6. म्हणजे इथे उत्तर आलं 2. पहिल्या गुणोत्तराची किंमत आली 2. याला विधान 1 म्हणतोय. असंच दुसरं गुणोत्तर काढलं QR छेद MN. इकडे QR असा क्रम आहे, मग इकडे MN त्याच क्रमाने इकडची नावं घ्यायची आहेत. म्हणजेच एकाच एक संगतीनुसार नावं लिहायची आहेत. मग किमती दिलेल्या आहेत 8 आणि 4. मग 8/4 परत भाग गेला 4 1 4 4 2 8 म्हणजे उत्तर आलं 2. याला म्हटलं मी विधान 2. तिसरं गुणोत्तर पाहूया PR छेद LN. किमती दिलेल्या आहेत 10 आणि 5. 5 भाग गेला 5 1 5 5 2 10. उत्तर आलं 2. विधान 1 2 3 वरून लक्षात येते की तिन्ही गुणोत्तरांची किंमत 2च आलेली आहे. म्हणजे ही तिन्ही गुणोत्तरे समान आहेत. तेच आपण इथे लिहिलंय. PQ छेद LM बरोबर QR छेद MN बरोबर PR छेद LN. आधार दिला विधान 1 2 3 वरून, कारण तिन्ही गुणोत्तरे समान आलेली आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो की त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN. आधार बाबा समरूपता कसोटी. कारण बाबा समरूपता कसोटी काय आहे तर दोन त्रिकोणांमध्ये तिन्ही संगत बाजूंची गुणोत्तरे जर समान आली तर ते दोन त्रिकोण बाबा कसोटीनुसार समरूप असतात. आता हेच गणित आपण सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी पाहूया. Figure is given and all the three sides of each triangles are also given in the figure
and we have to decide whether these two triangles are similar or not, and by which test, if they are similar, by which test they are similar. This is we have to prove. So in triangle PQR and triangle LMN, so all the three sides of each triangles are given, so we have to decide whether these two triangles are similar by SSS test of similarity. So in SSS test of similarity, we have to check all the three ratios of corresponding sides are equal or not. If the ratios are equal, then we can say that the two triangles are similar by SSS similarity test. So let us check whether the ratios are equal or not. So let us take first ratio. Here the sequence of names of sides is important in both the triangles. Then we can write these names as per the one-to-one correspondence. So let us take the first ratio, PQ upon LM. So PQ upon LM, values are given in the figure 6 and 3. So put the values here. PQ upon LM is equal to 6 upon 3. 3 ones are 3, 3 twos are 6. So answer is 2. So first ratio is 2. Now consider second ratio, QR upon MN. QR is 8 and MN is 4. So QR upon MN is equal to 8 upon 4 is equal to 2. 4 ones are 4, 4 twos are 8. So the value of second ratio is also 2. Call this is 2. And similarly, check the third ratio, PR upon LN. So 10 upon 5 is equal to 2. 5 ones are 5, 5 twos are 10. So all the three ratios are equal, having value 2 each. So three ratios are equal. So PQ upon LM is equal to QR upon MN is equal to PR upon LN from 1, 2 and 3. So we can say that these two triangles are similar. Triangle PQ are similar triangle LMN by SSS test of similarity, because here in both the triangles all the corresponding sides are in proportion, means their ratios are equal. So these two triangles are similar by SSS test of similarity. Now let us see question 3 from practice set 1.3. आता आपण 1.3 सराव संचातील प्रश्न तिसरा पाहूया. प्रथम सेमी इंग्रजीतून पाहूया, नंतर मराठी माध्यमातून पाहूया. गणित असं दिलेलं आहे, ॲज शोन इन फिगर 1.57, two poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. Means here two poles are given. PR is one pole and AC is another pole. If the length of shadow of smaller pole due to sunlight is 6 meter, here smaller pole is PR and its shadow is QR, which is of 6 meter. And we have to find then how long will be the shadow of the bigger pole at the same time. So at the same time, the bigger pole is AC, and what will be its shadow? Means we have to find its length of this shadow. So BC means we have to find X here. आता मराठीतून पाहूया. आकृती 1.57 मध्ये दोन खांब दिलेले आहेत. एक खांब आहे PR आणि दुसरा आहे AC. असे दोन खांब आहेत आणि सूर्यप्रकाशामुळे त्यांची जमिनीवरती सावली पडलेली आहे. PR या छोट्या खांबाची सावली आहे QR आणि AC हा मोठा खांब आहे, त्याची सावली आहे BC. इथे दोन्ही खांबांची उंची दिलेली आहे, आपल्याला लांबी दिलेली आहे. याची 4 आहे आणि याची 8 आहे. PR आणि AC हे खांब आहेत आणि QR आणि BC ह्या त्यांच्या अनुक्रमे सावली आहे. तर छोट्या खांबाची सावली 6 मीटर आहे, तर मोठ्या खांबाची सावली आपल्याला किती लांबीची आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला आकृती दिलेली आहे. PR आणि AC हे दोन खांब आहेत, हे आपल्याला सांगितलेलं आहे गणितामध्ये. QR आणि BC हे त्यांची अनुक्रमे सावल्या आहेत. हेच इंग्लिशमध्ये इथे लिहिले, PR and AC are the two poles and QR and BC are their shadows respectively. मग आता इथे दिलेले दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत. काटकोन त्रिकोण नेहमीच समरूप असतात. मग म्हणजेच हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे आपण सांगू शकतो. त्रिकोण PRQ आणि त्रिकोण ACB हे दोन्हीही समरूप आहेत.
म्हणजेच दे आर सिमिलर. सो ट्रायंगल PRQ इज सिमिलर टू ट्रायंगल ACB अँड वी हॅव टू फाइंड एक्स इन दिस एक्झाम्पल. आता हे आपण गणित समजावून घेतलं आता की दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. टू राईट अँगल ट्रायंगल्स आर ऑलवेज सिमिलर. म्हणजेच आपण इथे लिहिलं की ट्रायंगल PRQ सिमिलर ट्रायंगल ACB. इथे नावं लिहिताना आपण एकास-एक संगतीनुसार लिहिलेली आहेत. मग आता दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजेच आपल्याला माहिती आहे की त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणजे संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात. मग संगत बाजूंची गुणोत्तरे कशी लिहायची, तर एकास-एक संगतीनुसार लिहायची असतात. म्हणजेच क्रम दोन्ही बाजूचा सारखा ठेवायचा आहे. PR छेद AC ही पहिली जोडी घेतली संगत बाजूंची. PR छेद AC बरोबर RQ छेद CB बरोबर PQ छेद AB. तर या पद्धतीने अशी तीन गुणोत्तरे लिहिली, आधार लिहिला संगत बाजू प्रमाणात. आणि मग याच्यात किमती ठेवल्या 4/8, कारण याच्यात किमती आपल्याला दिलेल्या आहेत सर्व गणितामध्ये. PR ची किंमत आहे 4 आणि AC ची किंमत आहे 8, QR 6 आहे आणि BC X आहे. मग यानुसार सर्व किमती इथे आपण ठेवल्या आकृतीत दिलेल्या आहे त्या माहितीप्रमाणे. आणि 4/8 बरोबर 6/x बरोबर PQ छेद AB. मग यामध्ये ही दोन गुणोत्तरे आपण विचारात घेऊया, कारण तिन्ही गुणोत्तरे समान आहेत तेव्हा कोणती दोन गुणोत्तरे विचारात घेऊन आपल्याला सोडवता येतात. मग त्यानुसार ही दोन गुणोत्तरे आपण इथे विचारात घेतली. 4/8 बरोबर 6/x आणि यांच्या तिरकस गुणाकार केला तर तो गुणाकार आपल्याला असा मिळेल 4 गुणिले x बरोबर 8 गुणिले 6. x ची किंमत काढायची म्हणून 4ला तिकडे पाठवलं, छेदात गेले आणि इथे भाग गेला. 4 1 4, 4 2 8, 6 2 12 उत्तर आलं. 12 मीटर, कारण सगळे माप मीटर मध्ये दिलेली आहेत. म्हणजेच मोठ्या खांबाची सावली झाली 12 मीटर. आता सेमी इंग्रजीतून पाहूया हेच गणित. इन ट्रायंगल PRQ अँड ट्रायंगल ACB, PR and AC are the two poles and QR and BC are their shadows respectively. This is given in the figure and example. Now we know that the poles are always perpendicular to the land. So these two triangles are right angle triangled and two right angle triangles are always similar. So triangle PRQ and triangle ACB, these two triangles are similar because they are right angled triangle and right angle triangles are always similar. So once we know that these two triangles are similar, then we can write the ratios of their corresponding sides, and the ratios of corresponding sides of similar triangle are equal, means they are in proportion. So let us start the ratios of corresponding sides. So PR upon AC, here sequence of both these triangles must be same. So PR upon AC is equal to RQ upon CB is equal to PQ upon AB. Here corresponding sides of similar triangles are in proportion. So ratios are equal. Now put the values. Values are given here. PR is 4 and AC is 8. So 4 upon 8 is equal to 6 upon x, and these two values are not given, so names as it is. Now we can consider these two ratios because three ratios are equal, so we can consider any two ratios here. So we will take first and second ratio. 4 upon 8 is equal to 6 upon x. So let us solve this. Take cross multiplication here. 4 into x is equal to 8 into 6. So x is equal to 8 into 6 upon 4. 4 1s are 4 and 4 2s are 8. So 6 into 2 is 12. So x is equal to 12. So the length of the shadow of bigger pole is 12 meter because we have to find the shadow of bigger pole. So in this way we have solved this example. आता आपण प्रॉब्लेम सेट 1.3 म्हणजे सराव संच 1.3 मधील प्रश्न चौथा सोडवूयात. आकृती दिलेली आहे. इन ट्रायंगल ABC, AP perpendicular to BC, BQ perpendicular to AC,
B dash P dash C, A dash Q dash C, then prove that triangle CPA similar triangle CQB. If AP is equal to 7, BQ is equal to 8, BC is equal to 12, then find AC. हेच गणित मराठीतून पाहूया. त्रिकोण ABC मध्ये आपल्याला दिलंय की AP हा BC वर लंब आहे, इथे काटकोन दिलेला आहे. BQ लंब AC दिलेला आहे. हा BQ AC वर इथे लंब दिला, इथे काटकोन दिलेला आहे. आणि आपल्याला B dash P dash C, B dash P dash C म्हणजे हे तीन बिंदू एकरेषीय आहेत हे सांगितलंय. A dash Q dash C म्हणजे हे सुद्धा तिन्ही बिंदू एकाच रेषेवर आहेत, म्हणजेच ते कोलिनियर आहेत. आणि आपल्याला सिद्ध करायचं आहे की त्रिकोण CPA कुठे पाहूया. त्रिकोण CPA म्हणजे हा डावीकडचा त्रिकोण आणि CQB हा त्रिकोण, हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. आणि अजून एक गोष्ट दाखवायची आहे, त्यासाठी आपल्याला माहिती दिलेली आहे. AP बरोबर 7 आहे, BQ बरोबर 8 असेल, BC बरोबर 12, तर आपल्याला AC ची किंमत काढायची आहे. असं गणित आपल्याला दिलेलं आहे. आपण सुरुवातीला मराठीतून हे गणित समजावून घेऊया. माहिती तर दिलेली, आता आपण गणित वाचलं. त्रिकोण CPA हा जो गुलाबी रंगाचा त्रिकोण दिसतोय, हा आपल्याला समरूप दाखवायचा या हिरव्या रंगाच्या त्रिकोणाशी, म्हणजेच CQB या त्रिकोणाशी. म्हणजे दोन त्रिकोणावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय. हा गुलाबी रंगाने दाखवलेला आणि हिरव्या रंगाने शेडेड केलेला, हे जे दोन त्रिकोण आहेत हे आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. मग या दोन त्रिकोणांकडे आपण लक्ष केंद्रित करूया आणि कोणती माहिती दिसते आपल्याला ती पाहूया आणि कोणती कसोटी लागू पडते समरूपतेची. मग त्रिकोण CPA आणि त्रिकोण CQB मध्ये आपल्याला लगेच लक्षात येते की कोण C तर कॉमन आहे, म्हणजे सामायिक कोण आहे हा. म्हणजे एक कोण तर दोघांमध्ये एकरूप झाला, तो सामायिक आहे. आणि दोन्ही त्रिकोणामध्ये एक एक कोण प्रत्येकी काटकोन दिलेला आहे आपल्याला, कारण लंब ही माहिती दिलेली होती. म्हणजे त्रिकोण CPA मध्ये इथे काटकोन आहे आणि त्रिकोण CQB या हिरव्या त्रिकोणामध्ये इथे काटकोन आहे. म्हणजे दोघांचा एक एक कोण काटकोन आहे. म्हणजेच दोन्ही त्रिकोणामध्ये दोन कोण अनुक्रमे संगत कोण एकरूप आहेत. म्हणजेच हे दोन्ही त्रिकोण कोकोसिटीनुसार समरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करता येईल. मग तेच आपण सिद्धतेमध्ये लिहूया. पहिले नावं लिहिताना त्रिकोणाची एकास एक संगतीनुसार लिहूया. त्रिकोण CPA व त्रिकोण CQB मध्ये इथे नावं लिहिताना मी सामायिक कोण जो आहे C तिथून सुरुवात केलेली आहे. C कॉमन आहे, सामायिक आहे, म्हणून CPA. मग या त्रिकोणाची हिरव्या त्रिकोणाचं पण नाव लिहिताना सामायिक कोणापासूनच सुरुवात करावी लागेल. CQB इथे CPA लिहिताना पहिला सामायिक घेतलाय, मग काटकोन आहे. मग इथे पण तसंच आहे, पहिला सामायिक आहे, मग काटकोन आहे आणि मग तिसरा बिंदू घ्यायचा आहे. त्यामुळे CPA नाव लिहिलं तर याचं नाव CQB असंच लिहावं लागेल, तरच ते एकाच एक संगतीनुसार होईल. मग नावं लिहिली दोन त्रिकोणांमध्ये. मग कोणते कोणते दोन कोण सारखे ते लिहूया. मग इथे पहिला कोण आहे CPA, हा काटकोन आहे आणि इकडचा काटकोन आहे CQB. ते दोघे एकरूप आहेत, प्रत्येकी 90. मग आता लिहूया कोण ACP या त्रिकोणातला, गुलाबी त्रिकोणातला ACP कोण घेतला. ACP क्रम तसाच इकडे घ्यायचा आहे, म्हणजे होईल BCQ. हे दोन्ही कोण जे आहेत ACP आणि BCQ हा दोघांमध्ये सामायिक कोण आहे. म्हणजेच दोन त्रिकोणांमध्ये प्रत्येकी दोन संगत कोणांच्या जोड्या एकरूप आहेत, म्हणजेच ते दोन त्रिकोण समरूप आहेत. कोको समरूपतेच्या कसोटीनुसार आपल्याला सांगता येईल. आणि एकदा ते दोन त्रिकोण समरूप झाले की आपल्याला माहिती आहे की त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणजेच संगत बाजू प्रमाणात असतात आणि संगत कोण एकरूप असतात. पण इथे आपल्याला बाजूंशी संबंधित गणित सोडवायचं आहे, त्यामुळे आपण संगत बाजू प्रमाणात घेऊया आणि म्हणजेच गुणोत्तरे समान घेऊया आणि सोडवूयात. मग आता या दोन त्रिकोणावरून आपण संगत बाजू समान कशा लिहायच्यात, गुणोत्तर कशी समान लिहायची पाहूया.
मग दोन त्रिकोण समरूप असे आहेत. त्रिकोण सीपीए समरूप त्रिकोण सीक्यूबी. आत्ताच आपण पाहिलं कोको समरूपता कसोटीनुसार हे समरूप आहेत. आता गुणोत्तरे लिहिताना दोन्हीकडचा क्रम सारखा ठेवायचा आहे. सीपी छेद सीक्यू बरोबर पीए छेद क्यूबी आणि सीए छेद सीबी. संगत बाजू प्रमाणात म्हणजेच संगत बाजूंची गुणोत्तरे समान, कारण दोन त्रिकोण समरूप आहेत. मग आता याच्यात किमती ठेवूया. या किमती माहीत नाहीयेत सीपी आणि सीक्यूच्या, त्यामुळे नावं तशीच ठेवली. पीए गणितात सांगितलंय 7 आहे, क्यूबी 8 आहे, सीए काढायचं आहे आणि सीबी 12. या गणितात आपल्याला दोन गोष्टी विचारल्या होत्या. पहिल्यांदा दोन त्रिकोण समरूप दाखवायचे होते, ते दाखवले आपण. आणि शिवाय अजून माहिती आपल्याला सांगितली होती की मापं दिली होती, त्याच्यावरून आपल्याला एसीची किंमत काढायची होती. मग किमती ठेवल्या. आता ही दोन्ही गुणोत्तरे आपण विचारात घेऊया, कारण तिन्ही गुणोत्तरे समान आहेत. मग कुठलीही दोन गुणोत्तरे विचारात घेऊन सोडवलं तरी चालतं. मग ही दोन गुणोत्तरे आपण घेऊया. म्हणजे 7/8 बरोबर सीए छेद 12. तिरकस गुणाकार केला 8 गुणिले सीए बरोबर 7 गुणिले 12. सीएची किंमत काढायची. 8ला तिकडे नेलं, छेदात गेले, इथे भाग गेला. 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4ने भाग गेला दोघांना. 7 त्रिक 21, छेदात 2 आहेत. 2 ने 21ला भागलं, उत्तर आलं 10.5. म्हणजेच एसीची किंमत आली 10.5. नाउ क्वेश्चन 4 from practice set 1.3. In this example, figure is given. AP is perpendicular to BC, it is given, and BQ is perpendicular to AC, it is also given. Now concentrate on these two triangles. Which triangles we have to prove that they are similar. So by which test they are similar, we have to write the proof. So in triangle CPA, now look at this pink colored triangle CPA, and another triangle is CQB. This is shaded by green color. So concentrate on pink triangle and green triangle. Angle CPA, this angle is of 90 degree because this is perpendicular on BC, and same BQ is perpendicular on AC, so here is also perpendicular, so this angle is of 90 degree. So angle CPA and angle CQB, they are congruent because each angle is of 90 degree. Now in both the triangles pink and green, this angle is common angle. Look at here, angle C, triangle CPA, so angle C is also there, and in triangle CQB, this angle is also there. So angle C is common in pink and green triangle. So we can write angle ACP congruent angle BCQ. Reason is common angle. So these two triangles are similar because in both the triangles the corresponding angles are congruent. So two angles are congruent in both the triangles, so these two triangles are similar by AA test of similarity. Now once we know that the two triangles are similar, then we can write the ratios of corresponding sides, and the ratios of corresponding sides of similar triangles are equal, means the corresponding sides are in proportion. So we can write the ratios CP upon CQ. Here the sequence or order of the names is very important. So CP upon CQ is equal to PA upon QB and CA upon CB. So these three ratios are equal because the triangles are similar. Now here the ratios are equal. Now put the values. So first thing we have proved that the triangles are similar. Now we have to find AC. To find AC, this information is given. AP is 7, BQ is 8, and BC is 8. BC is 12. So we can put these values here. So CP upon CQ, these values are not given. So PA is 7. AP means PA. PA is 7. BQ is 8. So QB is 8. CA we have to find, and CB is 12. So putting these values, now we can solve these two ratios. Here three ratios are equal, so we can consider any two ratios. So 7/8 is equal to CA upon 12, and take the cross multiplication here. So
we will take the cross multiplication. 7 into 12 and 8 into CA. So 8 into CA is equal to 7 into 12. So CA we have to find. So take 8 to the right hand side. 4 2s are 8 and 4 3s are 12. 7 3s are 21. 2 as it is in the denominator. So CA is equal to 10.5. Divide 21 by 2. You will get 10.5. So AC is 10.5. So in this way we have solved this question number 4. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 म्हणजे सराव संच 1.3 मधील प्रश्न 5 सोडूया. गणित असं दिलेलं आहे. समलंब चौकोन PQRS मध्ये PQ समांतर SR म्हणजे हा समलंब चौकोन दिलेला आहे PQRS. त्याच्यात PQ आणि SR हे समांतर दिलेले आहेत. AR बरोबर 5AP, AS बरोबर 5AQ. तर सिद्ध करायचे SR बरोबर 5PQ असं गणित आपल्याला दिलेलं आहे. आकृती दिलेली आहे. मग आता आकृतीत पाहूया. हा समलंब चौकोन दिलेला आहे. PQ आणि SR समांतर आहे. त्यांची ही QS छेदिका होईल. मग आपण 9वी मध्ये शिकलेलो आहे की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. हे व्युत्क्रम कोन आहेत PQA आणि इकडचा कोन आहे RSA. हे हिरव्या रंगाने दाखवलेले जे कोन आहेत ते व्युत्क्रम कोन आहेत. म्हणजेच ते एकरूप असतात कारण दोन रेषा समांतर आहेत. त्यामुळे झालेली छेदिका आहे QS इथे. म्हणजेच दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. अशी व्युत्क्रम कोन कसोटी आपण अभ्यासली आहे 9वी मध्ये. मग तेच सुरुवातीला मी इथे लिहितोय. PQ समांतर SR हे गणितात दिलेले आहे म्हणून दिले आहे. QS ही त्यांची छेदिका आहे. या दोन समांतर रेषा आहेत त्यांची ही छेदिका आहे. आणि मग हा कोन PQS हा जो कोन आहे आणि हा कोन RSQ हे हिरव्या रंगाचे कोन आहेत. हे एकरूप आहेत कारण ते व्युत्क्रम कोन आहेत. आणि दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. अशी ही व्युत्क्रम कोन कसोटी. त्यामुळे हे कोन एकरूप झालेले आहेत. पण आता हे जे दोन कोन आहेत हेच कोन आपण असेही लिहू शकतो की कोन PQS लिहिलं काय आणि PQA लिहिलं काय. एकाच कोनाची दोन नावं आहेत PQA आणि PQS कारण हे तिघे एकाच रेषेवर आहेत. Q', A', आहे हे आपल्याला माहिती आहे. मग तेच इथे लिहिलं आहे की PQA एकरूप कोन RSA. म्हणजे ही जी वर नावं आहेत हीच नावं इथे लिहिलेली आहेत. फक्त नावं वेगळी आहेत कोन तेच आहेत. मग त्यानुसार आपण लिहिलं की हे दोन्ही हिरव्या रंगाचे कोन सारखे आहेत. मग आता हे जे दोन त्रिकोण दिसत आहेत आकृतीमध्ये यांना आपण शेड केलेली आहे छायांकित केलेलं आहे. तर हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. आता इथे लगेचच लक्षात येत आहे की हे कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत. कारण या दोन्ही त्रिकोणांमध्ये हा छोटा त्रिकोण आहे PQA आणि हा दुसरा आहे RSA. या दोन त्रिकोणांमध्ये इथे हा जो कोन आहे A जवळ झालेले हे दोन्ही कोन समान मापाचे आहेत कारण हे विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात. आणि हा हिरव्या रंगाचे कोन एकरूप आहेत कारण आत्ताच आपण दाखवलंय की ते व्युत्क्रम कोन आहेत. कसोटीनुसार ते दोन कोन एकरूप आहेत. म्हणजे या त्रिकोणाचे हे दोन कोन आणि या त्रिकोणाचे हे दोन कोन एकरूप आहेत. म्हणजेच हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप आहेत. हे आपण प्रथम सिद्ध करूया. मग तेच आता आपण इथे लिहितो आहोत. मग त्रिकोण QAP नावं लिहिताना एकाच एक संगतीनुसार लिहूया. QAP नावं लिहिताना कशी लिहित पहा. हिरव्या रंगाचा कोन पहिला घेतलाय मग हा निळा आणि मग तिसरा बिंदू घेतलाय QAP. मग इथे पण तशीच नावं घेतली पाहिजेत SAR तरच ते एकाच एक संगतीनुसार होतील. मग इथे लिहिलं त्रिकोण QAP व त्रिकोण SAR मध्ये. मग आत्ताच आपण पाहिलं की कोणते दोन कोन सारखे आहेत ते इथे लिहितोय. कोन PQA कोन PQA म्हणजे हा हिरव्या रंगाचा कोन. इकडचा कोन आहे RSA. हे दोन्ही कोन एकरूप आहेत कारण वर आपण आता इथे विधान 1 मध्येच दाखवलेलं आहे ते व्युत्क्रम कोन आहेत म्हणून. दुसरा कोन आहे QAP हा कोन आणि इकडचा कोन आहे SAR.
हे दोन्ही कोन सारखे आहेत, कारण आधार आहे विरुद्ध कोन. म्हणजेच एका त्रिकोणातले दोन कोन दुसऱ्या त्रिकोणातल्या दोन कोनांशी संगत कोनांशी एकरूप आहेत, म्हणजेच ते दोन त्रिकोण समरूप झाले. म्हणून लिहिलं त्रिकोण QAP समरूप त्रिकोण. SAR आधार दिला कोको समरूपता कसोटी. मग आता दोन त्रिकोण समरूप झाले की आपल्याला माहिती आहे की त्यांची गुणोत्तरे आपण समान लिहू शकतो. मग यांची गुणोत्तरे लिहायची आहेत. QA छेद SA बरोबर AP छेद AR बरोबर QP छेद SR. मग ही तिन्ही गुणोत्तरे आपण इथे लिहिलेली आहेत. मग या तिन्ही गुणोत्तरा समान आहेत, त्याला आधार दिला. संगत बाजू प्रमाणात असतात, कारण दोन त्रिकोण समरूप आहेत. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात. मग त्यानुसार ही तिन्ही गुणोत्तरे इथे समान आलेली आहेत. मग आता परंतु गणितात आपल्याला दिलेलं होतं की AR बरोबर 5 AP. मग इथे जो AR आलेला आहे, या AR ची किंमत आपण ठेवूया 5 AP, कारण गणितात आपल्याला इथे माहिती दिली होती की AR बरोबर 5 AP आहे. मग तीच किंमत आपण इथे ठेवूया. AR च्या जागेवर 5 AP ठेवले. मग ही तिन्ही गुणोत्तरे पुन्हा आहे तशी लिहूया, फक्त AR च्या जागेवर 5 AP ही किंमत ठेवूया. म्हणजे पहिलं गुणोत्तर लिहिलं QA छेद SA, AP ला AP आहे तसा, AR च्या जागी लिहिले 5 AP बरोबर QP छेद SR. मग इथे AP ला AP कॅन्सल झाले, म्हणजे इथे अंशात 1 राहिला. म्हणजे उत्तर पुढचं स्टेप अशी होईल QA छेद SA बरोबर QP छेद SR. हे गुणोत्तर आधी लिहिलं आणि ही किंमत आली 1/5. इथे 5 आहे छेदामध्ये. मग असे तीन गुणोत्तर आपल्याला, हे पहिलं गुणोत्तर लिहिलं, हे दुसरं लिहिलं आणि याची किंमत आलेली इथलं 1/5 हे तिसरा गुणोत्तर पुढे लिहिलं. मग आता या तिन्ही गुणोत्तरांची किंमत म्हणजे या दोघांची किंमत 1/5 आहे. म्हणजेच ह्या दोन गुणोत्तरांना मी विचारात घेतोय. QP छेद SR बरोबर 1/5 आणि यांच्यात तिरकस गुणाकार केला. 5 गुणिले QP बरोबर SR, म्हणजेच SR बरोबर आले 5 PQ. हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं, SR बरोबर 5 PQ. आता आपण प्रश्न 5वाच सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी समजावून घेऊया. In trapezium PQRS, so this is given. PQRS quadrilateral is a trapezium, it is given. PQ is parallel to SR, it is also given. AR is equal to 5 AP, AS is equal to 5 AQ, then prove that SR is equal to 5 PQ. So this we have to prove. So in the figure, PQRS is a trapezium and PQ and SR are parallel. So this information is given. So PR is parallel to SR, then QS will be, it's a transversal. And we know that we have studied in 9th standard, the two lines are parallel and QS is, it's a transversal. So these two angles are alternate angles. And we know that the alternate angles made by these two parallel lines and this transversal, they are equal because the lines are parallel. So this is alternate angles test. What is alternate angles test? The alternate angles made by the two parallel lines and its transversal are equal. So this is alternate angles test. So let us start the proof. PQ parallel SR, this is given, and these two lines are parallel and QS is, it's a transversal. So right here, segment QS is the transversal of these two parallel lines. So segment QS is a transversal. Now this green angles means angle PQS and angle RSQ. These two angles are alternate angles and they are equal. So angle PQS congruent angle RSQ, reason is alternate angles test. Now these two angles we can write in this way. The angles are same but names are different. So instead of PQS we can write PQA, and instead of this angle RSQ we can write RSA. So angle RSQ and angle RSA both are same because Q dash A dash S, these 3 points are collinear. So we can write PQA and RSA. So we can write
angle PQA congruent angle RSA, because Q dash A dash S. So these two angles are congruent, means these green angles are congruent. Call this is 1. Now concentrate on these two triangles which are shaded here with pencil. So concentrate on these two triangles. Triangle QAP, this small triangle, and this triangle is triangle SAR. So names are written as per the one-to-one correspondence. So in triangle QAP and triangle SAR, these two angles are congruent. Green angles are congruent because they are alternate angles, and these blue angles are also congruent because they are vertically opposite angles. So vertically opposite angles are always congruent, we know this property. So in these two triangles, in triangle QAP and triangle SAR, angle PQA means green angle is congruent to RSA, this green angle. Call this is from 1 because earlier we have proved it. And then angle QAP, this angle is congruent to SAR. These are the vertically opposite angles, so they are congruent. So they are congruent here. So we can write, in both the triangles, two corresponding angles are congruent. So these two triangles are similar by AA's test of similarity. So these two triangles are similar. Reason is AA test of similarity, because two corresponding angles are congruent in both the triangles here. Two angles are congruent in both the triangles. So once we know that the two triangles are similar, then we can write the ratios of their corresponding sides. So QA upon SA is equal to AP upon AR and QP upon SR. So these three ratios are equal because the triangles are similar. So the corresponding sides of similar triangles are the ratios of corresponding sides of similar triangles are equal, means their sides are in proportion. So ratios are equal. Now it is given that AR is equal to phi AP. It is given in the example. So instead of AR we can put phi AP. So here, but AR is equal to phi AP, this is given. So in this ratio, instead of AR we are using phi AP here. So put instead of AR phi AP. So the remaining ratios are as it is. So QA upon SA, AP as it is, instead of AR put phi AP is equal to QP upon SR as it is. Now write down here QA upon SA, this ratio QP upon SR is equal to 1 upon phi. Here AP gets cancelled, so 1 upon phi is there. So the three ratios are QA upon SA is equal to QP upon SR is equal to 1 upon phi. So consider these two ratios. QP upon SR is equal to 1 upon phi. Take the cross multiplication here. Phi into QP is equal to SR. So SR is equal to phi PQ. So in this way we have proved that SR is equal to phi U PQ. So this is the proof of this example. आता प्रश्न 6वा सोडूया. सराव संच 1.3 मधील चौकोन एबीसीडी हा समलंब चौकोन आहे. एबी समांतर सीडी, कर्ण एसी व बीडी परस्परांना बिंदू ओ मध्ये छेदतात. जर एबी बरोबर 20, डीसी बरोबर 6, ओबी बरोबर 15 तर ओडी काढा, असं गणित दिलेलं आहे. आता आकृती नीट पहा. चौकोन एबीसीडी हा एबीसीडी चौकोन पाहायचा आहे. हा समलंब चौकोन दिलेला आहे आणि यामध्ये एबी आणि डीसी समांतर दिले, म्हणजे ही झाली छेदिका. आपण अगोदरच जे गणित पाहिलं होतं तसंच आहे. ह्या दोन रेषा समांतर दिल्यात, त्यांची ही छेदिका आहे, त्यामुळे हे व्युत्क्रम कोन होतात, म्हणजेच ते समान मापाचे असतात व्युत्क्रम कोन कसोटीनुसार. म्हणजे हे हिरव्या रंगाने दाखवलेले व्युत्क्रम कोन आहेत ते एकरूप आहेत.
आणि या दोन त्रिकोणांमध्ये हे निळ्या रंगाने दाखवलेले कोन हे विरुद्ध कोन आहेत, म्हणून ते देखील एकरूप आहेत. म्हणजेच हे जे दोन छायांकित केलेले जे त्रिकोण आहेत, COD त्रिकोण आणि दुसरा आहे AOB, हे दोन्ही त्रिकोणामध्ये दोन दोन कोन संगत कोन एकरूप आहेत. हे दोन हिरव्या रंगाचे कोन एकरूप आहेत आणि हे निळ्या रंगाचे कोन एकरूप आहेत. म्हणजेच हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप आहेत. कारण एका त्रिकोणातले दोन कोन जर दुसऱ्या त्रिकोणातील दोन संगत कोनांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप असतात. मग त्यानुसार हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप आहेत हे आपण प्रथम सिद्ध करूया. मग लिहूया त्रिकोण DOC नावं लिहिताना या खुणांचा वापर करायचा आहे, एकाच एक संगतीनुसार नावं लिहायची आहेत. त्रिकोण DOC म्हणजे पहिला ग्रीन घेतलाय, मग ब्ल्यू घेतलाय, हिरवा निळा. मग इथे पण त्याच क्रमाने जायचं आहे. मग त्रिकोणाचं नाव होईल BOA. मग त्रिकोण DOC व त्रिकोण BOA मध्ये पहिला हा कोन लिहिला, कोन CDO हिरव्या रंगाचा एकरूप कोन होईल. ABO आधार दिला व्युत्क्रम कोन, कारण हिरव्या रंगाचे कोन हे व्युत्क्रम कोन आहेत, कारण या दोन रेषा समांतर आहेत, त्यांची छेदिका आहेत, त्यामुळे होणारे हे व्युत्क्रम कोन आहेत, म्हणून व्युत्क्रम कोन लिहिलं. आता हे निळ्या रंगाचे कोन लिहूया. कोन COD एकरूप कोन AOB. हे दोन्ही कोनांना आधार दिला विरुद्ध कोन एकरूप असतात, म्हणजेच विरुद्ध कोन लिहिलाय. म्हणजेच हे दोन त्रिकोण समरूप झाले, कारण प्रत्येक त्रिकोणाचे दोन दोन कोन आपल्याला एकरूप मिळालेले आहेत. म्हणून त्रिकोण DOC समरूप त्रिकोण BOA आधार लिहिला आपण कोको समरूपता कसोटी. आणि दोन त्रिकोण समरूप झाले की आपण त्यांची गुणोत्तरे लिहू शकतो. मग गुणोत्तरे लिहायची आहेत क्रमाने. DO छेद BO बरोबर OC छेद OA बरोबर DC छेद AB. याप्रमाणे गुणोत्तरे लिहिली संगत बाजू प्रमाणात. आणि गुणोत्तरांमध्ये आता किमती ठेवूया. गणितात आपल्याला किमती इथे दिलेल्या आहेत. AB 20 आहे, DC 6 आणि OB 15 आणि आपल्याला OD काढायचा आहे. मग त्यानुसार आपण इथे किमती ठेवल्या. DO छेद 15 बरोबर OC छेद OA या किमती माहीत नाही आहेत, बरोबर 6 छेद 20. मग आता इथे तिन्ही गुणोत्तर लिहिलेली आहेत. मग पहिलं आणि तिसरं गुणोत्तर ही दोन गुणोत्तरे आपण विचारात घेऊया. DO छेद 15 बरोबर 6 छेद 20 आणि मग यामध्ये तिरकस गुणाकार करून आपण सोडूयात. यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार झाला 20 गुणिले DO बरोबर 15 गुणिले 6. DO ची किंमत काढायची, 20 ला तिकडे पाठवलं उजवीकडे म्हणजे छेदात आले, म्हणजे 15 गुणिले 6 छेद 20 आले. इथे भाग गेला, दोघांना भाग घालवला इकडे आणि इकडे. प्रथम इथे भाग घालवला, 5 चोक 20 आणि 5 त्रिक 15 आणि परत इथे बेने भाग गेला, बे दुने 4 आणि बे त्रिक 6. मग गुणाकार करूया, 3 त्रिक 9 छेद 2 म्हणजेच 9 छेद 2 म्हणजेच उत्तर आलं 4.5. तर अशा पद्धतीनं आपण हे उदाहरण इथे सोडवलेलं आहे. आता हेच गणित आपण सेमी इंग्रजी माध्यमातून पाहूया. Quadrilateral ABCD is a trapezium, means this ABCD is a trapezium, it is given, and AB is parallel to CD. AB and CD are parallel, so this will be its a transversal. So DB will be the transversal. So AB and DC are parallel and DB is its a transversal. So these green angles are alternate angles, so they are congruent, and in these two shaded triangles this angle is congruent to this because these are the vertically opposite angles. So we can easily observe that these two triangles are similar by AA similarity test. So with the help of the given information, ABCD is a trapezium, AB parallel to CD, and diagonal AC and BD intersect at point O. So this point O is the intersecting point of both the diagonals, and also AB is given 20, DC is 6 and OB is 15. Then we have to find OD. So this is the example. So by observation only we can show that these two triangles are similar by AA similarity test here.
So let us start the proof here. The names of triangles must be written in one-to-one correspondence. So triangle DOC and triangle BOA. In these two triangles, these green angles are congruent because these two angles are alternate angles made by these parallel lines and this transversal. So the CD is parallel to AB and DB is its transversal. So these two angles are alternate angles. So they are congruent by alternate angles test. So write down here in triangle DOC and triangle BOA. DOC and BOA. So consider these two shaded triangles. So these two angles are congruent because alternate angles. So green angles CDO and ABO. So these two angles are congruent. Reason is alternate angles. Now consider this angle COD. COD means this green angle. So this congruent with this AOB. So these two angles are congruent because vertically opposite angles. So in two triangles, their corresponding pairs of angles are congruent. So these two triangles are similar by AA angles test. So we can write here triangle DOC similar triangle BOA by AA test of similarity. Now we know that these two triangles are similar, so we can write the ratios of their corresponding sides, and we know that the ratios of corresponding sides of similar triangles are equal, means their sides are in proportion. So we can write the ratios DO upon BO is equal to OC upon OA is equal to DC upon BA. So we can write in this way the ratios of corresponding sides. Now put the values which are given here. AB is 20, DC is 6 and OB is 15. So put the values here. BO is 15, OA we do not know, OC we do not know. So DC is 6 and BA is 20. So by putting these values, now consider first and third ratio. So DO upon 15 is equal to 6 upon 20. So take the cross multiplication here. So DO into 20 is equal to 15 into 6. So DO we have to find. So take 20 to the right hand side. It becomes it comes in the denominator. So right here प्रश्न 7वा सराव संच 1.3 मधील चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन असून बिंदू ई हा बाजू बीसी वर आहे. हा चौकोन एबीसीडी समांतरभुज चौकोन दिलेला आहे आणि बिंदू ई हा बाजू बीसी वर आहे. रेषा डीई म्हणजे ही रेषा डीई आणि किरण एबी एकमेकांना बिंदू टी मध्ये छेदतात हे दिलेलं आहे गणितामध्ये. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की डीई गुणिले बीई बरोबर सीई गुणिले टीई हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आता आपण प्रथम या आकृतीकडे जरा नीट पाहूया आणि कशी सिद्धता लिहायची आहे हे पाहूया. आता या आकृतीमध्ये आपल्याला दिलंय की एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे आणि समांतरभुज चौकोनाचे सम्मुख बाजू या समांतर असतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे इथे डीसी आणि एबी या दोन्ही सम्मुख बाजू आहेत आणि त्या समांतर आहेत. मग या दोन बाजू समांतर आहेत. एबी समांतर आहे म्हणजेच एटी पण आहे, कारण एबी आणि एटी या एकाच बाजूंची दोन वेगवेगळी नावं आहेत. कारण ए बी टी हे तिन्ही बिंदू एका रेषेवर आहेत म्हणजेच ते एकरेषीय आहेत. म्हणजे ए डॅश बी डॅश टी अशी दरम्यानता इथे आहे. त्यामुळं डीसी हा एबी ला समांतर आहे म्हणजेच डीसी हा एटी ला समांतर आहे, कारण एबी आणि एटी ही एकच रेषा आहे. मग त्यानुसार डीसी जर एटी ला समांतर असेल तर ही डीटी ही त्यांची छेदिका झाली आणि त्यामुळे होणारे हे व्युत्क्रम कोन आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. मग त्यानुसार हे हिरव्या रंगाने दाखवलेले व्युत्क्रम कोन आहेत आणि ते एकरूप असले पाहिजेत, कारण दोन रेषा समांतर आहेत. समांतर रेषांमधील व्युत्क्रम कोन हे नेहमी एकरूप असतात. मग त्यानुसार हे एकरूप झाले. आणि हे दोन कोन जे गुलाबी रंगाने दाखवलेले आहेत या दोन त्रिकोणांमधले हे विरुद्ध कोन आहेत.
विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात हेही आपल्याला माहिती आहे. म्हणजे हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप झाले. कारण या त्रिकोणातले हे दोन कोण आहेत, हिरवा आणि गुलाबी. या त्रिकोणातले हिरवा आणि गुलाबी हे दोन कोण एकरूप आहेत. म्हणजे एका त्रिकोणातले दोन कोण दुसऱ्या त्रिकोणातल्या दोन संगत कोणांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप असतात. म्हणजेच हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप आहेत. मग इथपर्यंतची सिद्धता आपण प्रथम लिहूया. पहिलं, चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे. हे गणितात दिलेलंच आहे. हा समांतरभुज चौकोन आहे, हे गणितात सांगितलेलं आहे. मग एटी समांतर डीसी आपल्याला म्हणता येईल. एटी आणि डीसी समांतर आहे. आता आपण पाहिलं की एबी आणि डीसी समांतर आहे आणि ए डॅश बी डॅश टी आहे. म्हणजे डीसी हा एबीला समांतर आहे, म्हणजे डीसी हा एटीला पण समांतर आहे. तेच आपण इथे लिहिलेलं आहे. मग आता हे दोन त्रिकोणांची नावं लिहूयात. हे दोन त्रिकोण आपल्याला दाखवायचे आहेत, समरूप आहेत. मग त्रिकोणांची नावं लिहिताना एकाच एक संगतीनुसार लिहूया. त्रिकोण बीईटी, मग या त्रिकोणाचं नाव होईल सीईडी. मग बीईटी व त्रिकोण सीईडी मध्ये मग पहिला हा कोण घेऊया, बीटीई. बीटीई म्हणजे हिरव्या रंगाचा कोण. मग इकडचा हिरव्या रंगाचा कोण हा आहे. मग याचं नाव होईल, याचं नाव जर बीटीई असं लिहिलं आपण बीटीई, तर याचं नाव होईल सीडीई. सीडीई म्हणजेच एकाच एक संगतीनुसार यांची नावं लिहिली. हे दोन कोण व्युत्क्रम कोण आहेत. मग हे दोन विरुद्ध कोण आहेत ते लिहूया. कोण बीईटी एकरूप कोण सीई डी, आधार दिला विरुद्ध कोण. इथे बीईटी एकरूप कोण सीईडी, आधार विरुद्ध कोण. म्हणजेच एका त्रिकोणातले दोन कोण दुसऱ्या त्रिकोणातील दोन कोण संगत कोणांशी एकरूप आहेत. म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप झाले. मग तेच आपण इथे लिहूया. त्रिकोण बीईटी समरूप त्रिकोण सीईडी, आधार कोको समरूपता कसोटी. मग इथपर्यंत आपण लिहिलं की दोन त्रिकोण समरूप झालेले आहेत. म्हणजे समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणजे त्यांची गुणोत्तरे समान असतात. मग तेच इथे लिहूया. बीई छेद सीई बरोबर ईटी छेद ईडी आणि बीटी छेद सीडी. ही तिन्ही गुणोत्तरे समान झाली, संगत बाजू प्रमाणात असतात समरूप त्रिकोणांच्या. मग हे तिन्ही गुणोत्तरे समान आहेत. मग यावरून आपण पहिलं आणि हे दुसरं गुणोत्तर ही दोन गुणोत्तरे फक्त घेऊया आणि बीई छेद सीई बरोबर ईटी म्हणजेच टीई आहे आणि ईडी म्हणजेच डीई आहे. नावं फक्त बदलून घेतली. मग यांच्यात तिरकस गुणाकार केला. बीई गुणिले डीई बरोबर सीई गुणिले टीई आणि तेच आपल्याला सिद्ध करायचं आहे. हा तिरकस गुणाकार केला यांच्यात आणि आपल्याला हे सिद्ध करायचं होतं ते मिळालेलं आहे. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. Five fours are 20, 5 threes are 15. Again, we can divide this 6 and 4. 2 fours are 8 and 2 threes are 6. So 3 into 3, 9. 2 as it is in the denominator, so 9 upon 2. So 9 upon 2 means dividing by 9 by 2, we will get 4.5. So DO is 4.5. So in this way, we have solved this sum and find out DO. Let us solve question 7 from practice set 1.3. Quadrilateral ABCD is a parallelogram. Means this quadrilateral ABCD is a parallelogram. This is given. Point E is on side BC. So point E is on BC. So B dash E dash C is the betweenness here. Line DE and ray AB intersect at point T. So this information is given and figure is also given. So we have to prove that DE into BE is equal to CE into TE. So this we have to prove. Now look at figure. This ABCD quadrilateral is a parallelogram. This is given. So the opposite sides of parallelogram are congruent. So DC is parallel to AB. Now here A dash B dash T. So AB and AT are the same line. So DC is parallel to AB. It means that DC is also parallel to
AT, because AB and AT are the same line, because A dash B dash T. So DC and AT are parallel and DT is its transversal. So these two green angles are alternate angles, and the alternate angles made by the two parallel lines and its transversal, they are equal by alternates angles test. We have studied it at 9th standard. So in 9th standard we have studied this alternate angles test. So we can easily observe that these two angles are congruent in these two triangles, and this pink colored angle are also congruent because they are vertically opposite angles. So these two triangles, these two triangles are similar by AA similarity test, because two angles are congruent to the two corresponding angles of another triangle. So these two triangles are similar by AA similarity test here. So let us start the proof here. Quadrilateral ABCD is a parallelogram. This is parallelogram. This is given in the example. So quadrilateral ABCD is a parallelogram. This is given. Now AT is parallel to DC. We have seen just DC is parallel to AB, means DC is parallel to AT also, because AB is parallel to DC and A dash B dash T. This is the betweenness. So DC and AT are parallel. Now in these two triangles, so write the names of triangles with one-to-one correspondence. So triangle BET and triangle CED. So in these two triangles, in triangle BET and CED, angle BTE means green angle is congruent to this angle CDE. Reason is alternate angle. Reason is alternate angles. Now angle BET, this angle is congruent to this vertically opposite angles. So angle CED. So these two angles are congruent because vertically opposite. So right here BET congruent to CED, vertically opposite angles. So these two triangles are similar here. Triangle BET is similar, triangle CED, AA test of similarity. Now the triangles are similar, so we can write the ratios. So their corresponding sides are in proportions, means their ratios are equal. So BE upon CE is equal to ET upon ED is equal to BT upon CD. So these three ratios are equal because corresponding sides are in proportions. Triangles are already similar, we have proved earlier. So consider these two ratios. BE upon CE is equal to ET upon ED. Here we consider these two ratios here and take the cross multiplication. So BE into DE is equal to CE into TE. So by taking the cross multiplication we get the answer. This is we have to prove. So hence the proof here. So in this way we have proved this example. प्रश्न 8 सराव संच 1.3 मधील आकृतीत रेख AC व रेख BD हे एकमेकांना बिंदू P मध्ये छेदतात. AP छेद CP बरोबर BP छेद DP, तर सिद्ध करा त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. आता आकृतीत पाहूया. हे दोन त्रिकोण समरूप आपल्याला दाखवायचे आहेत. मग आकृतीत जर नीट पाहिलं आपल्या लक्षात येईल की कोण APB हा निळ्या रंगाने दाखवलाय आणि कोण CPD हा पण निळ्या रंगाने दाखवलाय. हे दोन्ही कोण एकरूप आहेत कारण हे विरुद्ध कोण आहेत, आणि जे विरुद्ध कोण आपण एकरूप दाखवलेत त्यांच्याच बाजूंची गुणोत्तरे देखील समान आहेत. हे सांगितलं इथे AP छेद CP बरोबर BP छेद DP. म्हणजेच AP छेद CP हे गुणोत्तर आणि BP छेद DP हे गुणोत्तर, आणि याच दोन बाजूंची गुणोत्तरे समान आहेत आणि त्याच दोन बाजूंनी समाविष्ट झालेले कोण एकरूप आहेत, विरुद्ध कोण आहेत. म्हणजेच हे दोन त्रिकोण बाकोबा समरूपताच्या कसोटीनुसार समरूप आहेत हे आपल्याला लगेच लक्षात येत आहे. मग त्याची सिद्धता आपण इथे लिहूया. त्रिकोण ABP व त्रिकोण CDP मध्ये नावं लिहिताना एकाच एक संगतीनुसार लिहायची आहेत. मग दोन त्रिकोणामध्ये पहिलं गुणोत्तर समान आहे ते लिहिलं. AP छेद CP बरोबर BP छेद DP हे गणितात दिलेले आहे.
आणि हा कोन या कोनाशी एकरूप आहे कारण हे विरुद्ध कोन आहेत. मग तेच इथे लिहिलं, कोन एपीबी एकरूप कोन सीपीडी. तेव्हा हे दोन कोन एकरूप आहेत कारण विरुद्ध कोन आहेत. म्हणजेच एका त्रिकोणातला एक एक कोन दुसऱ्या त्रिकोणातल्या एका कोनाशी एकरूप आहे आणि दोन्ही त्रिकोणातील संगत बाजूंची गुणोत्तरे समान आहेत. म्हणजेच हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार समरूप आहेत हे आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीने आपण ही सिद्धता इथे पूर्ण केली आहे. नाउ क्वेश्चन 8 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 1.3. In figure, segment AC and segment BD intersect at point P. Here segment AC and segment BD intersect at point P, and AP upon CP is equal to BP upon DP. AP upon CP is equal to BP upon PD. These two ratios are equal. This is also given information. Then we have to prove that triangle ABP similar triangle CDP. So we have to prove that these two triangles are similar. So look at figure. Here the ratios are equal. AP upon CP is equal to BP upon DP. So the corresponding sides are in proportion in both the triangles because two ratios are equal. This is given, and angle APB is congruent to angle CPD because these two angles are vertically opposite angles. So vertically opposite angles are congruent. So in both the triangles, one angle is congruent to the another angle of second triangle. So their corresponding angle is, one pair of corresponding angle is congruent, and the ratios of corresponding sides are equal. This is given. So by SAS test of similarity, these two triangles are similar. So let us start the proof. In triangle ABP and triangle CDP, the names of triangles as per the one-to-one correspondence. So in both the triangles, write the ratios first. AP upon CP is equal to BP upon DP. This is given, and the vertically opposite angles are congruent. So angle APB congruent angle CPD. Reason is vertically opposite angles. So these two triangles are similar by SAS test of similarity because angle is congruent and the ratios of corresponding sides are also equal. So these two triangles are similar by SAS similarity test. सराव संच 1.3 मधील प्रश्न 9 सोडूयात. आकृतीत त्रिकोण ABC मध्ये बिंदू D हा बाजू BC वर असा आहे की कोन BAC बरोबर कोन ADC, तर सिद्ध करा CA वर्ग बरोबर CB गुणिले CD. आकृतीत पाहूया. हा त्रिकोण ABC आहे. त्रिकोण ABC मध्ये बिंदू D हा BC वर दिलेला आहे आणि असा आहे हा बिंदू D की ज्यामुळे कोन BAC हा बाहेरच्या त्रिकोणातला हा निळ्या रंगाने दर्शवलेला कोन आणि हा जो पेन्सिलने छायांकित केलेला त्रिकोण आहे त्यामधील कोन ADC हा निळ्या रंगाने दाखवला आहे. हे निळ्या रंगाचे कोन एकरूप आहेत ही माहिती गणितात दिलेली आहे. तर आपल्याला सिद्ध करायचे CA वर्ग बरोबर CB गुणिले CD. मग गणित सोडवण्यासाठी आपण प्रथम हे दोन त्रिकोण आकृतीत नीट पाहूया. त्रिकोण BAC जर मी असं नाव लिहिलं त्रिकोणाचं आणि दुसरा त्रिकोण आहे ADC, तर ह्या म्हणजेच पेन्सिलने छायांकित केलेला म्हणजे एक बाहेरचा त्रिकोण आहे आणि हा आतला त्रिकोण आहे. या दोन त्रिकोणामध्ये जर पाहिलं तर दोन कोन सारखे दिसतात कारण हा निळा कोन आहे तो या निळ्या कोनाशी एकरूप आहे कारण गणितात दिलेली माहिती आहे ही, आणि हा जो कोन आहे हिरव्या रंगाने दाखवलेला कोन C हा दोन्ही त्रिकोणामध्ये सामायिक आहे कारण त्रिकोण BAC मध्ये पण कोन C आहे आणि त्रिकोण ADC मध्ये पण C कोन आहे. म्हणजेच C कोन हा सामायिक आहे. म्हणजेच हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप आहेत. मग तीच सिद्धता प्रथम आपण लिहूया. म्हणजेच अशी सिद्धता होईल. त्रिकोण BAC व त्रिकोण ADC मध्ये त्रिकोणांची नावं एकाच एक संगतीनुसार लिहिताना ह्या ज्या खुणा केलेल्या आहेत निळ्या आणि हिरव्या रंगांच्या त्याचा उपयोग करून ही नावं लिहायची आहेत. त्रिकोण
बीएसी व त्रिकोण एडीसी मध्ये कोन बीएसी म्हणजे हा निळा कोन या त्रिकोणातल्या कोन एडीसीशी एकरूप आहे, हे गणितात दिलेले आहे. आणि कोन एसीबी बाहेरच्या त्रिकोणातला हा हिरवा कोन आणि आतला त्रिकोणातला डीसीए हा कोन, हे दोन्ही हिरवेच रंगाने दाखवलेले आहेत. हा सामायिक कोन आहे, म्हणजेच त्रिकोण बीएसी समरूप त्रिकोण एडीसी आधार कोको समरूपता कसोटी. आता दोन त्रिकोण समरूप झाले की आपण लगेच त्यांच्या संगत बाजूंची गुणोत्तरे समान आहेत हे म्हणू शकतो. म्हणजेच गुणोत्तरे लिहिली बीए छेद एडी बरोबर एसी छेद डीसी बरोबर बीसी छेद एसी. आधार दिला संगत बाजू प्रमाणात, कारण समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणजेच संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात. मग त्यानुसार आपण ही गुणोत्तरे समान लिहिली. मग आता यातलं दुसरं आणि हे तिसरं गुणोत्तर विचारात घेतलं. एसी अपॉन डीसी बरोबर बीसी अपॉन एसी. मग ही दोन गुणोत्तरे आपण घेतली आणि यांच्यामध्ये तिरकस गुणाकार केला तर असा होईल एसी गुणिले एसी म्हणजेच एसी वर्ग होईल आणि डीसी गुणिले बीसी होईल. पण एसी म्हणजे सीए असतं, नावं फक्त उलटसुलट केली. एसीच्या ऐवजी सीए लिहिलं. सीए वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी आणि तेच आपल्याला सिद्ध करायचं आहे. Let us solve question 9 from practice set 1.3. In triangle ABC, point D is on side BC such that angle BAC is equal to angle ADC. Then prove that CA square is equal to CB into CD. Figure is given. Now look at the figure. Triangle BAC means this outside triangle and triangle ADC. In both the triangles, angle C is common. BAC and ADC. So angle C is common in both the triangles. Now angle BAC is congruent angle ADC. This is given. So blue angles are congruent and green angle is common. So these two triangles are similar by AA test of similarity. So let us start the proof. In triangle BAC and triangle ADC, angle BAC, blue angle, is congruent to angle ADC. This is also blue. So these blue angles are congruent. This is given in the example. Now triangle angle ACB congruent angle DCA. Angle ACB means green angle is congruent to angle DCA. Again this is green. So these two angles are congruent because these are the common angles between the two triangles. So triangle BAC similar triangle ADC by AA test of similarity. So these two triangles are similar by AA test. Now the triangles are similar, so we can write the ratios are in proportion. So the corresponding sides are in proportion. So write the ratios. BA upon AD is equal to AC upon DC is equal to BC upon AC. So these three ratios are equal. Corresponding sides are in proportion. Now consider these two ratios. AC upon DC is equal to BC upon AC and take the cross multiplication here. So AC into AC we will get AC square is equal to DC into BC. So AC means CA. So CA square is equal to CB into CD. So in this way we have the proof.